पुस्तके घ्या, पुस्तके घ्या, पुस्तके घ्या. या पुस्तके घ्या. ज्ञानवर्धक पुस्तकं आहेत. ज्ञान वाढेल. खूप चांगली पुस्तकं आहेत. पुस्तके घ्या, पुस्तके घ्या, पुस्तके घ्या. केळुसकर गुरुजी, तुम्ही हे कुठली पुस्तकं विकताय? ही सगळी पुस्तकं मी लिहिली आहेत भीम. मी स्वखर्चाने हे छापले होते आणि आता विकतोय मी. पैसे असतील तर पुढे मी आणखी पुस्तके छापू शकेन. परंतु गुरुजी, या पुस्तकांमध्ये काय लिहिलंय? भीम, या पुस्तकांमध्ये मी जीवनाचा सार लिहिलाय. अधिकाधिक लोकांनी याचा अनुभव घ्यावा आणि त्यांचं जीवन समृद्ध व्हावं, म्हणूनच सर्वसामान्य लोकांसाठी हे विकतोय आज. गुरुजी, तुम्ही ही पाटी माझ्याकडे द्या. मी सुद्धा तुम्हाला पुस्तक विकायला मदत करेन. घे. येतो गुरुजी. पुस्तकं घ्या, पुस्तके घ्या, काकू, पुस्तकं. पुस्तके घ्या. या ज्ञानवर्धक पुस्तके घ्या. मालक, मी जिग्नेशचा मोठा भाऊ. राजकोटला असतो. तिथेच चपलांचं दुकान आहे माझं. रोजी रोटी मान परमेश्वर ते दुकानच आहे माझं. आणि इथं आल्यावर पाहिलं तर त्याच रोजी रोटी इमान ईश्वरवर एका बाईने डल्ला मारलाय. काय करू तुम्ही सांगा ना मालक. मग मी काय सांगू? तुम्ही मालक आहात. नोकराला तर अडचणीतून बाहेर काढलंच पाहिजे ना. आज संध्याकाळीच त्या बाईच्या दुकानाचं उद्घाटन आहे. उद्घाटनाच्या आधी त्याला बंद करा मालक. पण जोशीजी ह्यात काय करणार? अहो, ते मालक आहेत, ताकदवान आहेत, काय पण करू शकतात. राहण्याचं भाडं देऊन ते दुकान उघडतायत या गोष्टीवर तुम्ही हरकत घेऊ शकता. उद्घाटनाच्या आधी 4 माणसं पाठवून तुम्ही दुकान तोडू शकता. अन ऐकलं का मालक, ती तीच रमा आहे ना जी दुकान उघडते, जिने तुमच्याबरोबर प्रत्येक वेळी भांडण केलंय. तुमच्यासारखी लई लोक कचरा समजून चिखल उडवीत राहिली बघा माझ्या नवऱ्यावरती. पण आजपर्यंत त्यांना कुणी बी थांबवू नाही शकलं. तुम्ही काय बी करू शकता बघा, पण माझ्या नवऱ्याचा आत्मविश्वास नाही रोखू शकत. ते काय बी सोडून नाही जात. सोडून तर तुम्हाला जावं लागलं होतं. आता तरी कालेजातून बायकोची जात एकच असती. बायको ना खालची ना वरची. असं मी ऐकले. तर अशा प्रकारे रमाच्या फाजीलपणाचा बदला त्याच्या दुकानाला उद्ध्वस्त करून घेऊ शकता मालक. नाव काय तुझं? हितेश. समजदार आहेस तू. ठीक आहे, आम्ही मदत करतो तुझी. माचिसची डबी, घासलेटचं तेल आम्ही तुला देणार. जा आणि त्या दुकानाचा होऊन जाऊ दे. स्वाहा. पण मालक, मी हे कसं करू शकतो? आम्ही पण तिथेच राहतो ना, आणि तिथे प्रत्येकाची नजर एकमेकावर असते. संधीची वाट बघ हितेश, पण संधीचं पूर्ण सोनं कर, जसं आम्ही केलं. रमाचा पती भीमरावाला कॉलेजमधून काढून टाकलं. काय? रामाच्या नवऱ्याला कॉलेजातून एकदम कायमचं बाहेर काढलं? लई मोठं काम केलं. मजा आली मालक. अहो मोची दादा, कायमचं नाही बरं का, परंतु त्यांनी ठरवलं तर कायमचं काढू शकतात आमचे जोशीजी. एकदम बराबर केलं बघा. आणि असं करा बघा, तर माझ्या काळजाला थोडस गारगार वाटेल बघा. पर मालक, येतो मी. खूप चांगली बातमी सांगितली. थांब. एवढी काय घाई आहे?
जरा आम्हाला पण बघू दे की तुला जोड चमकवता येतात की नाही. अरे काय बोलता मालक, मी तुमची बुट अशी चमकवीन की त्याच्यामध्ये तुमचा चेहरा दिसल. भीमराव, हीच तुझी जात आहे आणि हेच करताना तुम्ही लोक चांगले दिसता. झालं मालक. येतो मालक. मालक, ते दुकानाला आग लावायला थोडं पैसे मिळाले असते तर घासटेट घेतलं असतं. फुकटात बुट साफ करणार नाही मालक. ठीक आहे मालक, येत येत. पुस्तक घ्या काका. हे पुस्तक वाचून बघा काका, ह्यात जीवनाचा सार लिहिलाय. काका एकदा 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 घ्या तर. पुस्तक घ्या. दादा हे केळुसकर गुरुजींचं पुस्तक आहे, एकदा घेऊन तर बघा. पुस्तक घ्या काका. पुस्तके घ्या. गुरुजी, सगळी पुस्तकं विकली गेली. हे घ्या पैसे. हे ठेवून घे. मी का घेऊ? भीम, तू जेवढी पुस्तकं विकलेत आणि त्याने जो नफा झालाय तो तुझा आहे. ठेवून घे. नाही नाही गुरुजी, हे अरे ठेवून घे. हे घे. धन्यवाद गुरुजी. मी निघतो आता. गुरुजी, ही पाटी मी माझ्यासोबत नेऊ शकतो? अरे हे घेऊन जाऊन तू काय करशील? यावर जे लिहिलंय त्याचं महत्व तर तुला आधीच माहिती आहे ना. ते तर आहे गुरुजी, पण काहीतरी काम आहे. मी ह्याला घेऊन जाऊ का? ठीक आहे, घेऊन जा. धन्यवाद. येतो गुरुजी. थांब, हे पुस्तक पण घेऊन जा. धन्यवाद गुरुजी. येतो मी. हिरवी, लाल, पिवळी, नारंगी बांगडी घ्या. बांगडी घ्या, चमकदार बांगडी घ्या. हिरवी, निळी, पिवळी, नारंगी बांगडी घ्या. बांगडी घ्या. थांबा ना. बांगडी पाहिजे साहेब? हो, ते घ्या, स्वस्तात देतो. ते दाखवा. बघा साहेब, ह्या हिरव्यावाल्या द्या. होय साहेब. नवरा फक्त काळजी नाही घेत, तर बांगड्या सुद्धा देतो. बाबा, भीम आला नाही अजून? येईल तो पोरा. कदाचित कॉलेजमध्ये
आणखीन तास असतील. कोणत्या गोष्टीची एक्स्ट्रा क्लास? जर भीमाला कॉलेजातून काढलं असेल तर काही पण नको बोलूस. भीमला कॉलेजमधून का काढतील बरं? अहो मग तुम्ही सावतात विचार ना तो आल्यावर. हा अरे तो कॉलेजात शिकेल नाही तर नाही शिकेल, मला काय फरक पडतो. भीम घ्या आला, विचारा आपल्या सुपुत्राला. हितेश भाऊ म्हणत होते की तुम्हाला कॉलेजातून काढून टाकले. हे खरं आहे का? मला कॉलेजमधून काढण्यात आलंय. काय? काढून टाकलं? पण का? माझीच चूक होती बाबा. नरोत्तम जोशीच्या षडयंत्रात अडकलो. मला काही कळलंच नाही. 15 दिवसांसाठी काढण्यात आलंय. त्यानंतर कॉलेजला जाईन. रमा, तुझ्या दुकानाचं उद्घाटन तर खूपच अशुभ झालंय. इकडं तुझ्या दुकानाचं उद्घाटन झालं आणि तिकडं भीमाच्या अभ्यासाचं झालं खेळ खंडोबा. संधी गावली नाही की ई शोधलं तोंडात ना. अरे भीमला कायमचं कॉलेजमधून काढलं नाहीये, फक्त 15 दिवस नाही जायचंय त्याला. अरे मग आज 15 दिवसासाठी काढलंय ना, नंतर मग कायमच काढून टाकतील. तर रामजी आज उद्घाटन होईल का नाही? म्हणजे आम्ही इथं थांबू का जाऊ? हा सांगा सांगा. रमा, लोकांच्या बोलण्यावरून असं सारखं रडत राहिलीस तर आयुष्यात रडण्याचे कारण मिळतच राहतील. मला नाही करायचं कुठल्या दुकानाचं उद्घाटन. हे तुमच्यासाठी अशुभ आहे. मी तर याच्यासाठी दुकान उघडायचं ठरवलं होतं, जेणेकरून थोडे पैसे मिळतील आपल्याला आणि तुमच्या शिकण्यात मदत बी होईल माझी. पण पहिल्याच दिवशी तुमच्या शिकण्यात अडचण आली. सगळं मला माहिती आहे रमा. हे बघ, तू दुकान उघडलंस ते मलाही आवडलं नाही. मी नाखुश आहे, परंतु माझ्या नाखुश असण्याने हे दुकान शुभ आहे किंवा अशुभ आहे असं नाहीये. मी नाखुश यासाठी आहे कारण मला असं वाटतं तू अभ्यास केला पाहिजेस. अजिबात नाही शिकायचं मला, कोणत्या बी परिस्थितीत नाही. तुम्ही शिका, मी हे दुकान बी बंद करून टाकन. जेवढं सामान आणलं होतं तेवढं सगळं देऊन येईन परत. फिरून फिरूनच काम करीन म्या. जेव्हा 2 दिवस फिरून फिरून काम करत होते तेव्हा तुमच्यासोबत काय बी नव्हतं झालं आणि तुम्ही थांबवलं तरी बी नाही थांबणार मी. थांब. मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. काय?
रमा, या दुकानाविषयी माझ्या मनात काहीही असेल, तुझ्या मनात काहीही असेल, पण एक गोष्ट तर नक्की खरी आहे की हे दुकान तू माझ्यासाठी उघडलंयस. हे सगळं तू माझ्यासाठी केलंयस. तुझ्या या कष्टाचे मी सन्मान केला पाहिजे आणि या सन्मानासाठी मी ह्या बांगड्या घेऊन आलोय. आणि त्या दिवशी सुद्धा जेव्हा सगळेजण बांगड्या घेत होते तेव्हा तू नव्हती विकत घेतलीस. तर आज घे. ह्या बांगड्या कायम तुला जाणीव करून देत राहतील की तुझा नवरा तुझ्याबद्दल खूप विचार करत असतो. पण त्या दिवशी तुम्ही ज्या बांगड्या तुमच्या हाताने बनवून दिल्या होत्या ना, त्या खूप अनमोल आहेत. मी अजून बी सांभाळून ठेवल्यात आणि नेहमी ठेवीन बघा. ह्या बांगड्या सुद्धा तुझ्या हातामध्ये जातील ना, तेव्हा ह्या सुद्धा अनमोल होतील. घ्या मग, तुम्हीच घाला माझ्या हातात. रमा, एक गोष्ट सांगू? हं? या जगात कुठलीच गोष्ट अशुभ नसते. हा, हे खरं आहे की काही दिवस चांगले जातात, काही दिवस वाईट असतात. परंतु जर आयुष्यातले सगळेच दिवस चांगले असतील तर आयुष्य फरशीला लागलेल्या कातळाप्रमाणे होईल, ज्याच्यावरून व्यक्ती वारंवार घसरत राहील. हे जे वाईट दिवस असतात ना रमा, हे दिवस त्या कातळाला साफ करायचं काम करतात, जे व्यक्तीला वारंवार जखमी होण्यापासून वाचवतात. ह्यामुळे हे वाईट दिवस सुद्धा गरजेचे आहेत. एक गोष्ट सांगू? तुमच्यासारखा हातात बांगड्या भरून देणारा ह्या जगामध्ये कुठं बी नसन. जो रंगीबेरंगी बांगड्या बी भरून देतो आणि छान छान गोष्टी बी सांगतो. अरे उद्घाटन होणार आहे का संपूया हा तमाशा? नक्की होईन उद्घाटन, आणि आत्ताच होईन. मग सांग रमा, कोणाची चप्पल शिवून उद्घाटन करणार आहे? माझ्या चपलीला शिवून ना ताई. नाही तर मग माझी चप्पल शिवून. नाही. मग आपल्या नवऱ्याची चप्पल शिवून करणार काय? तर मग आईंची चप्पल तुटलेली आहे, तीच शिवून मी उद्घाटन करीन. रमा, हा तर खूप चांगला विचार आहे तुझा. तुझी हीच इच्छा आहे तर घे. रमा, चांगल्याने शिव हा, की कधी तुटली नाही पाहिजे. जेवढं मोठं दुकान आहे ना, याच्यासाठी कमीत कमी 2.5 लिटर घासलेट लागेल. उद्याला विकत घेऊन ये, दुकानाला आग लावून टाकू. रमा, तू अभ्यास केला पाहिजेस. तू अभ्यास केलाच पाहिजेस. पण कसं, हे मला काही कळत नाहीये.